सर जय भीम, लाल सलाम, जय शिवराय. जय शिवराय. आज आपण थोड्याशा वेगळ्या विषयावर आणि थोडंसं मुक्तपणे चर्चा करणार आहोत. मित्र हो, चर्चेचं कारण असं आहे की आपल्यासोबत आहेत शाहीर संभाजी भगत. शाहीर संभाजी भगत हे महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला एक आंबेडकरी शाहीर म्हणून माहीत आहेत. आणि केवळ आंबेडकरी शाहीर नाही तर त्यांनी कामगार, कष्टकरी, दलित आणि स्त्रिया यांच्याबरोबरच या देशामध्ये वाढत असलेल्या धर्मांध आणि सामंतशाही शक्तीविरोधात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लेखन केलेलं आहे. अशा शाहिरांची सातारा येथे होणाऱ्या 15व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. आणि याच निमित्तानं सर आपण आज बोलणार आहोत. सर, मला पहिल्यांदा तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्या बालपणाकडे आपण नंतर जाऊ, परंतु मला पहिला असा प्रश्न विचारायचा की हा विद्रोही शब्द जो आहे, लोकांना विद्रोही शब्दाबद्दल खूप कन्फ्युजन आहे. त्यांना विद्रोही म्हणजे कदाचित नक्षलवादी, विद्रोही म्हणजे कदाचित देशद्रोही, असं काही तर त्यांना वाटत असतं. तर विद्रोही याची नेमकी व्याख्या तुम्ही कशी कराल? ऍक्च्युली विद्रोही या शब्दाच्या बद्दल कन्फ्युजन किंवा एक वेगळं नरेटिव्ह निर्माण करणं हे नेहमीच आहे. म्हणजे बरोबर, ज्या लोकांना प्रश्न विचारायची यांची परंपरा नाही, परिवर्तनवादी परंपरेच्या विरोधात उभे राहिलेले लोक आहेत, अशा प्रकारचं कन्फ्युजन पसरवतात. बरोबर. विद्रोह म्हणजे काय की एक दुर्दम्य आशावाद आणि सकारात्मकता, बरोबर, ज्या सकारात्मकतेतून नवा समाज घडवण्याची दिशा मिळण्यासाठी जुन्या समाज व्यवस्थेला नकार देणं, बरोबर, त्या सगळ्या समाज व्यवस्था आहेत किंवा ती जी मूल्य व्यवस्था आहे त्या मूल्य व्यवस्थेला नकार देऊन एक सकारात्मकता आणि एक येणाऱ्या काळातलं जे अत्यंत चांगलं मानवी जीवन याची अपेक्षा धरणारा हा शब्द आहे. बरोबर. म्हणजे या शब्दाच्या आजूबाजूला इतक्या साऱ्या संकल्पना आहेत. बरोबर. म्हणजे शांततेच्या मार्गाने एखादी गोष्ट किंवा प्रस्थापित व्यवस्थेमध्ये परिवर्तन करण्याची गोष्ट आहे. खरं तर समाजाचं नव सांस्कृतिक राजकारण घडवणं, जाणीवा नेणीवा घडवणं, माणूस घडवणं, बरोबर, हे विद्रोहीचं काम आहे. सर, आपण थोडस मला मागं जायचंय की मला असं माहित आहे की तुम्ही सातारा जिल्ह्यातले मूळ तुमचं गाव आहे. तर साताऱ्यातून तुमचा मुंबईकडे झाला जो प्रवास आहे हा नेमका कशामुळे झाला आणि कधी झाला? साधारणपणे मी म्हणजे ज्या गावात माझा जन्म झाला ते गाव पाचगणीच्या खाली एक मऊ नावाचं गाव आहे. बरं. आणि ते 60 नंतर सगळ्याच सर्वत्र जाती व्यवस्था होती, शिक्षणाच्या सोयी नव्हत्या, प्रचंड कष्ट होते आणि सर्व शोषित जाती होत्या. त्या सगळ्यांनाच हे सहन करावं लागत होतं. बरोबर. त्यात आम्ही होतो. पाचगणीला मी हायस्कूल पर्यंत शिकलो आणि नंतर म्हणजे त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की शिकल्याशिवाय या व्यवस्थेत तरुणोक पाय नाही. बरोबर. नाहीतर मग मी हॉटेलमध्ये काम करत होतो आणि शिकत होतो, बूट पॉलिश करत होतो आणि शिकत होतो. तर ही जिंदगी आपली पुढे कंटिन्यू होऊ शकते आपण शिकलो नाही तर. बरोबर. त्यामुळे कुठून हा निरनिराळे शिक्षक माझ्या जीवनात जे आले लहानपणापासून, त्या शिक्षकांची एक देणे आणि आई ही इनडायरेक्टली बाबासाहेबांच्या प्रभावामध्ये होती. आणि तिचं लहानपणापासूनच मत होतं की बाबासाहेब म्हणून नाही म्हणायचे मुंबईत एक साहेब बसलेला आहे, नाव माहित नाही ते काय त्याने सांगितले माणूस व्हायचं असेल तर शिकायला पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही शिका आता. मग आता आणि आम्ही काही शिकू शकत नाही, तुम्ही तुमचं कमवा आणि शिका. तर ही त्या काळातली परिस्थिती. मग मुंबईला मी 2 कारणाने आलो. एक तर मुख्य कारण शिकणे आणि दुसरं एक काय ना काय एक पोटापाण्याचा व्यवसाय जो आहे, उद्योग, तो मला मुंबईत मिळाला आहे. बरोबर. तर त्या 2 गोष्टींच्यामुळे आलो. आणि मुंबईत आल्यानंतर मी फुटपाथलाच आलो. फुटपाथला एका वडापावच्या गाडीवर मी कामगार होतो, मी तिथे पोऱ्या होतो. बरोबर. अगोदरचा हॉटेलचा अनुभव होता त्यामुळे. आणि त्यातनं मग मी आंबेडकर कॉलेजला
ऍडमिशन झालं माझं. हो. म्हणजे त्यात मालकानंच केलं, बरोबर. वडापावच्या गाडीच्या मालकाने केलं. हम्म, हम्म, हम्म. ते छान. म्हणजे माझं तिथं आल्यानंतर माझ्या संपूर्ण जीवनाला टर्निंग पॉइंट देणारी ती घटना आहे. हम्म. सिद्धार्थ विहार मध्ये एंटर होणार. बरं. सिद्धार्थ विहार वसतिगृह हे त्या काळच्या महाराष्ट्राच्या चळवळीचं केंद्र होतं. बरोबर. आणि तिथूनच अनेक चळवळी सळसळत बाहेर पडल्या. हम्म, हम्म. मग ती पॅन्थर तर तिथंच त्याचं बरोबर. म्हणजे जन्माला आली. तिथंच आहे. हम्म, हम्म. आणि नंतरच्या सगळ्या काळातल्या नामांतराची चळवळ असेल बरोबर. किंवा हे बाकीच्या सगळ्या गिरणी कामगारांच्या संदर्भातली जी सगळी समर्थनात मंडळी उभी राहिली, तर तिथे ते सगळा अभ्यास होता. बरोबर. मग तो मुंबईमध्ये गेल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न असतो राहण्याचा. आपल्या परिवारासह गेले तर तो सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तर हा प्रश्न कसा होता सोडवला गेला? कारण शिक्षण ही एक महत्वाची गोष्ट होती. लय अवघड आहे ते. कुटुंब जे आले ते धारावीमध्ये स्थिरावलं. बरोबर. म्हणजे माझी आई किंवा भावंड आणि मी सिद्धार्थ विहार हॉस्टेलला आलो. बरोबर. माझी राहण्याची व्यवस्था झाली, परंतु आमच्या कुटुंबाची व्यवस्था फार वाईट होती. म्हणजे गटारावर हम्म, हम्म, हम्म. अतिशय वाईट. म्हणजे त्या काळाची धारावी म्हणजे आता जमीन अस्मानचा फरक झाला. बरोबर झालेलं आहे. अतिशय दुर्गंधीयुक्त आणि गटारावर, काळ्या पाण्याच्या गटारावर राहावं लागलं. ते तर काही राहिले ते सगळे. तुम्ही शिकला, पण असं काही मनात आलं नाही की एक आपली चांगली नोकरी असायला पाहिजे? बाबासाहेबांनी सांगितलं शिका, आणि मग त्या पुढे शिका म्हणल्यानंतर पुढचं आलं की नोकरी करणं, आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणं, घर स्थिर स्थावर करणं, असं सगळं एक पुढचं स्वप्न असताना तुम्हाला कधी असं वाटलं नाही का ते करावं, आणि ते नाही केलं तर मग शाहिरीकडे वळावं, असं कसं काय वाटलं? मी ज्या काळात कार्यकर्ता झालो तेव्हा माझी जडणघडण ज्या काळात कार्यकर्ता म्हणून होत होती, त्या काळात मी म्हणजे आता तुम्हाला सांगितलं सगळं जरा काल्पनिक वाटेल, परंतु चळवळीचा जो रेटा होता तो काय होता बघा. मुंबई विद्यापीठाचं गणिताचं गोल्ड मेडल माझ्या समोर जाळलेला मी मुलगा बघितला आणि सरळ आदिवासी इलाक्यात निघाला. नंतर शहीद झाला, तो भाग वेगळा. बरोबर. भारत पाटणकर सारख्या डॉक्टर, हो मी अरे तुला बोलतो कारण त्यांनीच, तर ते एमडी एकच वर्ष राहिलं होतं, ती गिरणीत कामाला होते. बरोबर. आता ही जी त्यागाची जी पॅन्थरच्या चळवळीमध्ये अनेकांची घरं दार सत्यानाश. बरोबर. तर त्या काळातला जो ध्येयवाद होता ना, बरोबर, त्या ध्येयवादाला मी बघत होतो. आणि आपण काही फार मोठं काय आपली ताकद नाही, आणि आपण काही फार हुशार नाही, आपल्याला फार अक्कल पण नाही, आपण साधा माणूस आहे, पण आपण यांच्या एवढं नाही तर निदान काय तर केलं पाहिजे. तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर संधी आली नाही अशातला भाग नाही. त्या काळात एक कायदा पण असा आला होता की जोपर्यंत तुम्ही बॅकलॉग भरत नाही तोपर्यंत तुमचे पगार चालू करणार नाही, असं ते वर्ण आलं होतं इंदिरा गांधीच्या इकडून. तर त्यामुळे नोकऱ्या ताबडतोब तशा लागत होत्या. मी प्लॅनिंग कमिशन मध्ये पण माझं झालं होतं, पण मी काय तिथं टिकलो नाही, म्हणजे मला ते करायचं नव्हतं. आणि मी विचार केला की आपण हेच करूया चांगलं. इकडे वळण्याचा म्हणजे शाहीरच व्हायचा असं कसं काय निर्णय झाला? शाहीर झालो नाही. काय झालं की चळवळीत काम करत होतो आणि एवढे म्हणजे त्याग बघितला मी, तर मला असं वाटत नव्हतं की आपलं एकट्याचं भलं काय होणार आहे. म्हणजे माझं भलं झालं तर मी लय सुखात राहणार आहे असं मला वाटतच नव्हतं. मला वाटतं किती जरी आपण प्रयत्न केला ना, आपण जर मोठे झालो ना, आपण समजा लय मोठे काय घरं हेन तेन केलं, काय होईल असं नव्हतं वाटत मला. त्यामुळे मी काय म्हटलं की ही एवढे करतात, आपण थोडं बहुत करायचं. मग मी त्यातला मधला मार्ग काढला की एक अशी नोकरी पकडली शिक्षकाची की ज्याच्यामध्ये रजा आहेत, ज्याच्यामध्ये वेळ मिळतो आणि ज्याच्यामध्ये थोडस क्रिएटिव्हिटीला. तर मग ते सगळे विसरून मी मास्टर झालो. काही काळ मी मास्टरकी केली
आणि नंतर मला त्यांनी स्टेटमध्ये घेतलं. हो, हो. त्याच्यानंतर मग मला खूप काम करायला मिळालं. बरोबर. पण असं IAS किंवा IPS किंवा असं होण्याचं जे म्हणजे त्या काळात खूप होतं. मला वाटत होतं की आपण ठीक आहे अधिकारी झालं तर ते वरून बदलतील, आपण खालून बदलूया. मला एक विचारायचं होतं की साधारणतः 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, 50 ला राज्यघटना लागू झाली आणि एक मोठा आशावाद दलित कष्टकरी या लोकांच्या मध्ये असं होतं की राज्यघटनेने जातीयता नष्ट केली होती, म्हणजे जात पाळली जाणार नाही. राज्यघटनेमध्ये 19 कलम आलं होतं, तुम्हाला बोलता येईल, व्यक्त होता येईल, असा एक आशावाद होता. परंतु हा आशावाद साधारणतः 1960-65 पर्यंत हा थोडासा फोल ठरताना दिसायला लागला. त्याचं कारण असं होतं की राज्यघटनेने जे दिलेलं आहे बरोबर ते कुठं दिसत नव्हतं. म्हणजे जातीय तसाच होता, उलट हत्या वाढल्या होत्या, अत्याचार वाढलं होतं. मग पुढच्या जो चळवळींचा जन्म झाला, त्याच्यामध्ये दलित पॅंथरचा जन्म झाला किंवा अजून काही चळवळीचा जन्म झाला, तर हा जो आशावाद मावळला म्हणून ह्या चळवळींचा जन्म झाला की काय परिस्थिती नेमकी काय होती त्याच्यावेळी? हा जो साठोत्तरी चळवळींचा जो सगळा पट आहे हो, हो. तो जागतिक आहे. बरोबर. तो फक्त भारतीय नाहीये. आपण बघितलं तर जगात म्हणजे जर्मनीमध्ये खास करून खूप मोठं आंदोलन झालं होतं. बरोबर. त्या काळामध्ये सगळ्या देशांमध्ये विद्रोह होता साठोत्तरी. बरोबर. आणि त्याचा परिणाम म्हणजे भारतामध्ये जेपीची चळवळ चालू झाली होती, नवनिर्माण आंदोलन सुरू झालं होतं, परत नग्न कवी दलित म्हणजे हे सगळे दलितांचे सगळे मोठे उठाव, नक्षलवादीचा उठाव, हे सगळे त्या काळाचं गणित होतं. म्हणजे बरोबर त्या काळात ते आंतरराष्ट्रीय होतं. मग त्या काळामध्ये नव्या कविता, नवकाव्य आलं, त्या काळात नवनाट्य आलं, नवा सिनेमा आला. तर तोच त्या विद्रोहाचा कल्चरल इम्पॅक्ट येतो. बरोबर. तर ती सगळं दुसऱ्या महायुद्धाच्या सगळा तो रिॲक्शन होता. दुसऱ्या महायुद्धानंतर जग बदललं आणि 60 नंतर त्याचं चळवळींमध्ये रूपांतर झालं. आता युद्ध विरोधी चळवळी त्या काळात पण होती, पण मोठ्या प्रमाणामध्ये नंतर सुरू झाली. शिक्षणामधले जे सगळं काही जे फोलपणा होता, बरोबर, ते तर बोलले की ते बोलले आम्हाला एज्युकेशन, नो वी नीड नो एज्युकेशन, अशा प्रकारची गाणी आली त्या काळात. आणि कॉलेजेस सोडली पोरांनी, शाळा नव्या उभ्या राहिल्या, शिक्षणामध्ये नवे प्रयोग त्याच काळात झालेले. तत्वज्ञानामध्ये खूप मोठी लोक, आपण सगळे ऍग्री असू नसू, पण जे की कृष्णमूर्ती म्हणा किंवा रजनीश ओशो हे त्या काळात होते. आणि ते तर भयंकर काय काय म्हणजे भयंकर चालू होतं ना. बरोबर. तर हा जो सगळा काळ आहे त्या काळाचं फलित म्हणून दलित चळवळीमध्ये दलित पॅंथरचा जन्म झाला. आणि तो इतका वेगळा होता की त्याच्यामध्ये कविता होत्या, कादंबऱ्या होत्या. म्हणजे एका बाजूला तो सांस्कृतिक उठाव होता आणि एका बाजूला तो सामाजिक आणि राजकीय शक्ती जी आहेत त्या निर्माण करणारा होता. तर हे त्या जागतिक जे काही बदल चालले होते त्याचा ती रिॲक्शन भारतामध्ये, आंध्रामध्ये नग्न कविलू होते, कर्नाटकमध्ये आपल्या दलित चळवळीचं खूप मोठं आणि साहित्य नवं येत होतं. गुजरातमध्ये त्या काळातल्या दलित पॅंथरच्या काळातल्या तुम्ही कविता, गुजराती क्रांतिकारक कविता आहेत. आणि हा सगळा जो परिणाम होतच होता ना. तेलंगणामध्ये श्रीकाकुलम आणि हा सगळा जो भाग आहे, आदिवासी मोठ्या प्रमाणात उभे राहिले होते. म्हणजे पूर्ण देशभर म्हणजे जगभरच साधारणतः चळवळीचं वातावरण निर्माण झालं होतं. आदिवासींचं जे सगळं नवीन जे अंडरस्टँडिंग आलं की आम्ही आदिवासी म्हणजे नेमके कोण, तर ते नवं अंडरस्टँडिंग जे आहे निसर्गवादी जे सगळं आलं, तर ते त्या काळाचं फलित येते. नवमार्क्सवाद आला, नवमार्क्सवादी चळवळ आली, बाबासाहेब आंबेडकरांचा विकास करणारे लोक उभे राहिले. म्हणजे आंबेडकरवादाचा पण विकास करणारे लोक त्याच काळात उभे राहिलेले आहेत. हा सगळा असा तो पट आहे. स्त्रीवादी चळवळ त्याच काळात उभी राहिलेली आहे. एन्व्हायरमेंटलिस्ट चळवळ त्याच काळात, गांधीवादाचे नवे प्रयोग त्या काळात झालेले आहेत. असं सगळं आहे तो काळ. साधारणतः 1990 पर्यंत एक अशी परिस्थिती
होती साधारणतः 60 नंतर ते 90 पर्यंत. 90 मध्ये आपण सरकारनं खाऊजा म्हणजे खाजगीकरण उदारीकरण असं धोरण स्वीकारलं आणि त्या काळातल्या अनेक सामाजिक अभ्यासकांनी असं सांगितलं होतं की आता आपण जागतिकीकरणाकडे चाललेलो आहेत आणि जात धर्म सगळं संपून जाईल, लोक सगळे एकत्रित येतील आणि समाज सगळा एक होईल, असं एक धोरण सामाजिक अभ्यासकांनी त्या काळात मानलं होतं. बरोबर. पण आता मागचे 30-35 वर्षाचा कालखंड लोटून गेला आणि एक्झॅक्ट त्यांनी जे मांडलं होतं त्याच्या एकदम विरोधात दिसतंय सगळं. तर हे काय, ही सांस्कृतिक आक्रमण आहे की याच देशामध्ये झालेलं सांस्कृतिक आक्रमण आहे किंवा काय प्रतिक्रांती आहे, काय म्हणायचं याला नक्की? 1990 दशक आहे त्याचं जर तुम्ही म्हणजे नीटपणे अनालिसिस केला बरोबर तर उत्पादन व्यवस्थेमध्ये एक खूप मोठा बदल झाला. बरोबर. तो 80 पासून स्लो चालला होता. बरोबर. 90 ते म्हणजे एकदम क्लिअर झालं. बरोबर. काय झालं होतं की प्रोडक्शन सिस्टम अशी स्ट्रक्चरलाइज होती, संरचना टाईट होती. बरोबर. उदाहरणार्थ तुम्ही आता एक गिरण आहे समजा, कापड मिल, तर कापडीच्या मिलच्या ह्याच्यामध्ये 10,000 कामगार आणि ती यंत्रणा सगळी अशी ती स्ट्रक्चरलाइज होती. बरोबर. एकत्र होती, एका रूप खाली 10,000 कामगार. परंतु 90च्या दशकामध्ये ऑटोमायझेशन आलं आणि हे ऑटोमायझेशन एवढं विचित्र होतं की एका गिरणीमध्ये समजा कापडाच्या गिरणीमध्ये 10,000 कामगार एका दिवसाला जेवढे कापड निर्मिती करू शकतात, एक सोल्जर साचा आला. बरोबर. तो 10,000 माणसाचं काम एका दिवसात काय अर्ध्या दिवसात करून टाकतोय. बरोबर. एकदम बरोबर. तर मग आता हे एवढा मोठा बॉम्ब एका रूप खाली 10,000 कामगार सांभाळणं म्हणजे एक बॉम्ब सांभाळण्यासारखं आहे. बरोबर. हे मालक वर्गाला त्यांना माहित होतं की हे सगळं. बरोबर. त्यांनी डिस्ट्रक्चरलायझेशन ऑफ प्रोडक्शन सिस्टम बरोबर ते केलं. उदाहरण म्हणून मी एका कॅन्टीन मध्ये काम करायचो. हिंदुस्तान फेरोडो नावाची कंपनी होती आणि त्या कंपनीमध्ये गिअर बिअर ब्रेक वगैरे असं काही बनत होत. आणि तिथे मी रात्रीचा हे कामगार असते ते कॅन्टीन मध्ये चहा समोसे बरोबर. आणि त्या काळामध्ये हळूहळू ते 10,000 कामगार गेले आणि ते कंपनीचं काम अर्ध दुसरीकडे गेलं, अर्ध तिसरीकडे गेलं, अर्ध डिपार्टमेंट असे डिस्ट्रक्चराइज केले आणि मेकॅनाइज केले. सगळे कामगार गेले. बरोबर. मी दत्ता सामंतांबरोबर माझे जरा चांगले संबंध होते. बरोबर. तर ते दत्ता सामंत युनियन लिव्हरचे हिंदुस्तान लिव्हरचे नेते होते. बरोबर. आणि त्या हिंदुस्तान लिव्हरने काय केलं की डिस्ट्रक्चरायझेशन केलं. म्हणजे साबण आहे ते लाल्या साबण आहे ना, बरोबर, त्याची पावडर एका ठिकाणी, त्याची टॅबलेट एका ठिकाणी, त्याचं रॅबिंग एका ठिकाणी, पार्सल एका ठिकाणी, असं करून ते डिस्ट्रक्चरायझेशन ऑफ प्रोडक्शन सिस्टम हे सगळ्या ठिकाणी झालं. त्या डिस्ट्रक्चरायझेशन ऑफ प्रोडक्शन सिस्टमचा परिणाम जो आहे तो डिस्ट्रक्चरायझेशन ऑफ सोसायटी असा आला. It leads, the destructuralization of society leads to destructuralization of family. It ultimately leads to destructuralization of human being. बरोबर. आणि तो destructuralized human being हा आयडियोलॉजी लेस कसा होईल यासाठी त्या काळात फुकोनी या नव्या जागतिकीकरणाच्या बरोबर आणि या संपूर्ण आंतरराष्ट्रीय भांडवलाबरोबर एक नवं तत्वज्ञान आलं आणि त्या नव्या तत्वज्ञानाचं नाव होतं पोस्ट मॉडर्निझम, उत्तराधुनिकतावाद. बरोबर. म्हटलं की एंड ऑफ आयडियोलॉजी, एंड ऑफ ट्रूथ, एंड ऑफ क्लास, एंड ऑफ हिस्ट्री. आणि तो म्हणतो कोणत्याही दोन घटना घडतात त्याचा अंतरसंबंध नाही. बरोबर. आणि बुद्ध माणूस घडण्यासाठी, माणूस आणि निसर्ग जिवंत राहण्यासाठी बुद्ध म्हणतो या जगातली कोणतीही घटना बरोबर ही याच्या अंतरसंबंध आहेत दुसऱ्या घटनाची, कार्यकारण भाव आहे ना त्याचा. तर हे फुकोनी मांडलं.
आणि त्यातनं एंड ऑफ आयडिओलॉजी नावाची एक अत्यंत घातक गोष्ट आली. आणि या एंड ऑफ आयडिओलॉजीच्या आडून बरोबर या देशातल्या उजव्या भांडवली शक्तींनी आपलं स्वतःचं सांस्कृतिक राजकारण घडवलं. बरोबर. आणि ते आता राज्य करतायत. एकदम बरोबर. एक घटना मला आठवती ती म्हणजे 1997 साली रमाबाई आंबेडकर हत्याकांड झालं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे विलास घोगरे सारख्या शाहिरानं स्वतः आत्महत्या केली. तर हे विलास घोगरे सारखा व्यक्ती जो समाजाचं चित्रण या ठिकाणी मांडत असताना विलास घोगरेंच्या समोर आलेल्या ह्या समाजातल्या सगळ्या गोष्टी बघून त्याला स्वतःला जीव द्यावा वाटलं. अशी घटना एका शाहिराच्या बाबतीत घडली. तर सांस्कृतिक गोष्टी घडणाऱ्या व्यवस्थेमध्ये एखादा शाहिराला अशा पद्धतीनं जावं लागतं किंवा अरुण कांबळेसारख्या व्यक्तीला सुद्धा आत्महत्या करावी लागते. तर ही जी घटना घडती म्हणजे कलाकारांच्या बाबतीत असं जे घडतंय तर याला नेमकं कारण काय असावं? ही उदासीनता आहे का फ्रस्ट्रेशन आहे? काय नक्की आहे? तेव्हा आत्महत्येकडे जो माणूस जातो ना तर त्याच्या आधी तो समाज आहे ना तो सुसायडल झालेला असतो. बरोबर. आणि त्याच्या आधी एक गोष्ट घडलेली असते. फिलॉसॉफी तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये संकट उभं राहिलेलं आहे. बरोबर. अखिल मानव जातीच्या समोर. बरोबर. ही बाकी संकटांबद्दल आपण जी चर्चा करतोय ना त्याच्यापेक्षाही मोठं संकट आणि मूळ संकट हे तत्वज्ञानाच्या क्षेत्रामधलं आहे. बरोबर. म्हणजे ही द फिलॉसॉफिकल क्रायसिस इज अ मेजर प्रॉब्लेम इन फ्रंट ऑफ ह्युमन रेस. बरोबर. तो जो भाग आहे की हा समाज जो आहे तो तत्वज्ञानाच्या संकटाने ग्रासलेला आहे. व्यक्ती जे आहेत अतिसंवेदनशील व्यक्ती जे आहेत त्या ताबडतोबीनं या सगळ्या गोष्टीला बळी पडू शकतात. बरोबर. विलास घोगरे आणि आम्ही सोबत काम केलं पण कोणत्याही माणसाचं काळीज फाटावं इतकं ते विदारक दृश्य होतं. म्हणजे ज्यावेळेस ते हत्याकांड झालं त्यावेळेला मी सायनला होतो. बरोबर. आणि मला कळलं की रमाबाई आंबेडकर नगर मध्ये असं झालं. मी त्या काळामध्ये बसेस होत्या. मी बसनी पोहोचलो आणि सर मी तुम्हाला सांगतो अशी 10 प्रेताशी 11. बरोबर. आणि लहान मुलाचा मेंदू काढला हो त्यांनी. डोक्याला म्हणजे गोळ्या सगळ्या वरतीच घातल्या पायाला नाही. तर ही जी सगळी जी क्रूरता जी आहे ती कोणत्याही माणसाला हेलावून टाकू शकते. बरोबर. आणि शाहीर तर संवेदनशील होता. ते बघितलं त्याचं हृदय फाटलं. त्याला ते सहन झालं नाही. बरोबर. तो म्हणलं या जगात जगून काय फायदा आहे. लहान मुलाचा मेंदू बघावा लागतो. खरंय. एवढं लहान मुलाने केलं काय हो. बरोबर. लहान त्या गोळ्या डोक्यात गोळी घातली म्हणजे काय. खरंय. तर ही ती बघून तो हे लावून गेला आणि विदीर्ण झाला तो आणि त्याने ते त्याचं संपून टाकलं जीवन. सर आपण शाहीर म्हणून तुम्ही आंबेडकरी शाहिरीकडे वळलात. आंबेडकरी शाहिरी ही इतर शाहिरीपेक्षा वेगळी का आहे? आणि आंबेडकरी शाहिरी ही सामाजिक सांस्कृतिक समीकरण किंवा एकत्रीकरण करण्यासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक मन एकत्रित करण्यासाठी आंबेडकरी जनता हे आंबेडकरी चळवळ समृद्ध करण्यासाठी कशा पद्धतीनं करू शकते, सहाय्य करू शकते? एकतर आपल्याकडच्या जे बाजारू प्रकारची किंवा ज्याला काही व्यवस्थेच्या बाजूने उभी राहणारी शाहिरी आहे. बरोबर. ते पण आहेत लोक. बरोबर. परंतु आपल्या आंबेडकरी शाहिरीला एक मोठी परंपरा आहे. आणि ती परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांपासूनची आहे. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी एक अगिनदास नावाचा शाहीर होता. तो पहिला शिवशाहीर. दुसरे शिवशाहीर आमचे महात्मा फुले. बरोबर. आणि त्यांनी सत्यशोधकी जलसा सुरू केला. त्या सत्यशोधकी जलशातनं प्रेरणा घेऊन आमच्या आंबेडकरी तमाशगिरांनी तमाशा सोडून आंबेडकरी जलसा केला. तर आम्हाला तत्वज्ञानाची परंपरा आहे, आम्हाला विचारांची परंपरा आहे. त्यामुळे इतर शायरी ज्या
मनोरंजनवादी आहेत किंवा ज्याला म्हणू आपण की व्यवस्था समर्थक मूल्यांच्या बाजूने उभे आहेत. बरं. तरी त्याच्या बरोबर विरोधामध्ये की सकारात्मक पद्धतीनं नवा समाज घडवण्याच्या दृष्टीनं बरोबर ती विद्रोही शाहिरी आहे. बरोबर. आंबेडकरी शाहिरी विद्रोही शाहिरी आहे. आणि ती विद्रोही शाहिरीची ही कारण मीमांसा जी आहे म्हणजे त्याची परंपरा जी आहे बरोबर ती शिवाजी महाराज आणि आदिम काळामध्ये मातृसत्ताक भजन भक्तगण जे होते बरोबर ते भक्तिसंगीत होतं. बरोबर मातृसत्ताक गण राण्यांचं की गणमाता ज्या होत्या त्या गणमातांच्या भक्तगणांच्या भक्तिसंगीतातून आमची परंपरा येते. मला आता तुम्हाला तुम्ही ज्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले तिकडे मला न्यायचं आहे. 1997 साली रमाबाई आंबेडकर ची घटना घडली. त्याच्यानंतर प्रस्थापित जी साहित्य संमेलन आहे ज्याच्यामध्ये दलित किंवा इतर बहुजन लोकांना प्रवेश नव्हता, विशेषतः अध्यक्ष म्हणून खरं तर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य असेल किंवा नामदेव ढसाळांचं साहित्य असेल यांना काही प्रस्थापित वर्ग साहित्य मानायला तयार नव्हता. अशा वेळी विद्रोही साहित्य मंच असायला पाहिजे, विद्रोही सांस्कृतिक चळवळ असायला पाहिजे असा एक प्रवाह समोर आला आणि ही जी प्रस्थापित आहेत यांना संपूर्णपणे नाकारायचं आणि आपली स्वतंत्र एक सांस्कृतिक किंवा साहित्यिक चळवळ उभा करायची असा विचार येणाऱ्यामध्ये तुम्ही एक होता. धारावीला जी पहिलं संमेलन झालं होतं तर त्याचा तुम्ही साक्षीदार आहे. तर या संमेलनाच्या समितीत होतो. येस आणि मला वाटतं त्याच्या संदर्भात एक गाणं सुद्धा त्या चळवळीत तुम्ही त्यात लिहिलेलं होतं. तर हे कसं डोक्यात आलं सगळ्यांच्या, काय नेमका प्रसंग होता? काय होतं मी काही मंडळी नेहमीच नवे प्रयोग करत राहतो आणि त्यावेळेस ब्रेख्त हा जर्मन नाटककार कवी गीतकार तो फार मोठा माणूस होता, बर्टेल ब्रेख्त. ब्रेख्तची सेंटनरी होती आणि त्या सेंटनरीच्या काळामध्ये आपण काहीतरी एक नव्या पद्धतीने काहीतरी केलं पाहिजे किंवा जागतिक पातळीवरचा एक मोठा दलित आणि श्रमिकांच्या बाजूने उभा राहणारा मोठा नाटककार आहे म्हणून आम्ही त्याची ब्रेख्त सेंटनरी समिती केली आणि तिच्या बॅनर खाली आम्ही काही छोटे छोटे कार्यक्रम करत होतो. आणि अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे ती छबिलास हायस्कूलला आम्ही करायचं ठरवलं. तर त्यावेळेस सेना बीजेपीचं राज्य होतं आणि संघ परिवाराची ती दहशत सुरू झाली होती. बरं. आणि ते अखिल भारतीयला 25 लाख रुपये त्यांनी दिले होते. तर ते चीड होती प्रचंड. बरोबर. तर मी त्या अण्णाभाऊ साठेंच्या ऍक्च्युली अण्णाभाऊ साठेंची जयंती जी आहे त्यात विद्रोहीचा जन्म झालेला आहे आणि दलित प्रांतांना अण्णाभाऊ साठेंची जयंती सुरू केली. पहिली जयंती त्याचा विद्यार्थी प्रतिनिधी मी होतो. म्हणजे माझ्या बापाची जयंती सुरू करण्यामध्ये मी होतो. बरोबर. आणि ते नंतर आता ती जातीची झाली सोडून द्या. पण नामदेव ढसाळ्यांची संकल्पना आणि मला म्हणला तू विद्यार्थी म्हणून तू राहते आता काम कर. तर नामदेव दादा आणि आम्ही आता त्याला चांगले होतो, मतभेद होते खूप. बरोबर. तर त्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीमध्ये मी म्हटलो की या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये एक विद्रोही साहित्य संमेलन झालं पाहिजे. आणि तो जो इम्पॅक्ट इलेक्ट्रिफाईड असा इम्पॅक्ट सगळ्यांमध्ये झाला. यस, संमेलनाचं नाव सापडलं विद्रोही साहित्य संमेलन. आणि मग ते आणि पैसे नाही, पैसेच नाही कुणाकडे पैसे नाही. मग आम्ही पथनाट्याचे कार्यक्रम रस्त्यावर करून पैसे गोळा केले. मग अनेक लोकांनी अनेक पद्धतीने पैसे गोळा केले आणि त्या संमेलन कुठे घ्यायचं, जागाच नाही. तर माझ्या डोक्यात नेहमीच होतं की त्यांचं काल साहित्य संमेलन कुठं आहे, शिवाजी पार्कला आहे, आपलं झोपडपट्टीत घ्यायचं. पण झोपडपट्टीत जागा कुठे आहे. मग धारावी, आता मी धारावीतलाच आहे, धारावीत माझ्या लक्षात आलं की एक शाळा आहे आणि त्याच्या पुढे थोडं छोटस ग्राउंड आहे. मग आम्ही ते राजू कोरडे आणि बाकीचे सगळे लोक घेऊन गेलो. राजूने मग ते केलं. आणि पैसे नव्हते तर जेवण नाही. आणि तात्या आले, तात्या होते
आणि पहिले साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष आबा म्हणजे बाबूराव बाबूल आणि तात्या आमचे साळुंके त्याचे उद्घाटक आणि तेव्हा तात्यांना मी पहिल्यांदा बघितलं. तात्या आले, तात्या मला ओळखत होते असं नाही, म्हणजे मी तात्यांना ओळखत होतो, तात्या मला प्रत्यक्ष बघणं झालेलं भेटलंच नव्हतं. आणि पेंडॉल होता, त्या पेंडॉलच्या खांबाच्या तिथे तात्याशी उभे होते, निळ्यासारखा शर्ट घातलेला आणि हाफ शर्ट, आणि मला म्हणले तू संभा ना. म्हटलं हो. म्हणलं तुम्ही कोण आहे? तर म्हणले मी साळुंके. तुमचे आपले लेख वाचून पुस्तक वाचून आम्ही लिहितो. तिथे म्हणले हो मला माहिती आहे ते तात्या उद्घाटक आहे. तिथे ती ओळख झाली. आणि आबा तर पहिल्यापासून म्हणजे अतिशय प्रेमळ माणूस असं त्या सगळ्या गोष्टी. तर ते साहित्य संमेलन लोकांनी उभं केलं. तुमच्यासारख्या प्राध्यापक आले, ते म्हणले जेवढी मुलं आलेले आहेत त्या सगळ्यांना जेवायला घालायची ताकद आमची आहे. मग ते घेऊन गेले नाही त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीने तो पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचं काम झालं. बरोबर. आणि नंतर मग ते साहित्य संमेलन होत राहिली. पालखीचे भोये हे गीत कसं सुचलं तुम्हाला? तेच तो जे चालू होतं ना, तर ते त्यावेळेस मी अभ्यास पण करत होतो. मराठी कवितेचा अभ्यास करत नेहमीच आहे माझा. त्याच्यामध्ये मला एकाची एक कविता की पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई. बरोबर. आतमध्ये कोण बसले त्याचं आम्हाला देणं घेणं नाही. आणि म्हणलं ही लय बेकार कार्यक्रम आहे. आणि मला काय, मी कुठल्या जाती भोई म्हणजे जात आहे किंवा काय असलं माझं नाही. मग ती मला सुचली कशा की हे कुणाची पालखी वाहत आहे. बरोबर. तर हे प्रस्थापित वर्गाची पालखी वाहणारे हे लोक आहेत आणि स्वतःला साहित्यिक म्हणतायत. बरोबर. मग त्याच्यामध्ये मी प्रश्न उपस्थित केले की भाऊ तुझे कपडे कोण विणत, तुझे घर कोण बांधत, तुझ्या चपला कोण करत, केस कोण कापत, हे सगळी तुझी एवढी सेवा करतो, आम्ही जेवायला घालतो, तो आमच्याबद्दल एक ओळ लिहित नाही. चंद्र सूर्य तारेन पानन फुलन नद्यान झुळझुळ पाणीन बाईचे नाक कसं आहे सगळं बोट कसे आहे याच्यावर तू कार्यक्रम करतो म्हणला. आणि मी त्यांचं पार कार्यक्रम त्यांचा वाजवून टाकला. बरोबर. मी त्याच्यामध्ये मी शेवटची ओळ लिहिली की माणूस घडवण्याची अवकात यांची नाही, हे पालखीची बोली. तर त्यामुळे ते जी चर्चा चालली होती की अण्णाभाऊ साठेंनी कसं साहित्य लिहिलं, अमर शेखांनी काय केलं, बाबूराव बागुलांनी काय लिहिलेलं आहे, दयापवारांनी काय लिहिलं, नामदेव. आणि माणसाचं साहित्य आहे. बरोबर. माणसाला केंद्रबिंदू केलेला आहे. आणि यांनी माणूस सोडून देव धर्म आकाश सूर्य चंद्र तारे हेच पकडले म्हणलं. तर त्याच्यामुळे तिथे रिॲक्शन होती. आणि मग नंतर काय आलं की ते जे गाणं आहे तेच त्या साहित्य संमेलनाची, म्हणजे पहिल्यांदा असं घडलं की गाणं साहित्य संमेलनाची भूमिका झालं. संपूर्ण साहित्य संमेलनाची भूमिका ती गाणं मांडतं. गाणं ते बोलली, हे गाणं ऐकलं ते बोलले की हा कळलं आम्हाला काय बघायचं ते, हेच भूमिका आहे. अर्थात तात्यांनी खूप सुंदर भाषण केलं, आबांनी खूप चांगलं भाषण केलं. बरोबर. आणि फार सुंदर बोललेले आहेत. तर ते काय आलं की लोकांना गाणं लगेच पोचतं ना. बरोबर. त्यामुळे तात्यांची ओळख झाली मला. नंतर मी तात्यांबरोबर 5 वर्ष बालभारतीत काम केलं. आता हे सगळं होत असताना तुम्ही ठरवलं की आपण शाहिरीच पुढे न्यायची, या व्यवस्थेच्या विरोधात लेखन करत राहायचं. आणि केवळ आंबेडकरी असं नाही, तुम्ही जे महामानव आहेत त्या सर्वांच्या अनुषंगाने काम केलं. त्याच्यामध्ये तुमचं एक महत्वाचं जे योगदान आहे ते म्हणजे शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला. तर एकीकडे शाहिरी चालू होती, दुसरीकडे तुम्हाला असं कसं वाटलं की अशा पद्धतीचे नाटक किंवा अशा पद्धतीचे एक शिवाजी महाराजांना वेगळ्या पद्धतीने मांडणारे एक नाटक आलं पाहिजे, ही काय कसं सुचलं तुम्हाला? एकतर मी मुंबईत असल्यामुळे दंगली बघितल्या होत्या. बरोबर. 92ची दंगल बघितली होती, 84ची पण दंगल बघितली होती. आणि नेहमी एक हिंदू मुसलमान तणाव वाढवण्याचं जे कारस्थान आहे ते मी जवळ बघत होतो. मी झोपडपट्टीतला माणूस आहे. बरोबर. तर मला ते लक्षात आलं होतं की शिवाजी महाराजांना कारण नसताना या हिंदू मुसलमानच्या दंगलीसाठी वापरतायत. बरोबर. आणि ते सगळेच्या सगळे कोण आहेत, हे सगळे मनुवादी आहेत. बरोबर. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना
मनुवाद्यांच्या तुरुंगात टाकण्याचं कारस्थान चाललेलं आहे. बरोबर. आणि आपण शाहीर आहे आणि प्रत्येक शाहीर हा सर्वप्रथम शिवशाहीर असतो, नंतर मग बाबासाहेब असतील. मी भीमशाहीर आहे. बरं. पण सर्वप्रथम माझी प्रेरणा जी आहे ती शिवाजी महाराजांनी आम्हाला उभं केलं, बाबासाहेबांनी आम्हाला उभं केलं. इतिहासामध्ये पहिले शिवाजी. बरोबर. तर शिवशाहीर आहे खरं. आणि त्याच वेळेस अण्णा म्हणजे पानसरे जे गोविंदराव पानसरे आहेत, अण्णांची 75 होती आणि ते मला भेटले. मला बोलले की असं असं 75चं काम चालू आहे, तू काय करणार आहेस, तू काय लिहिणार आहेस, काय करणार आहेस, मला जरा सांग. म्हटलं मी काहीतरी वेगळं करतो. आणि माझ्या डोक्यात ती संकल्पना होतीच. बरोबर. नाटकाची गोष्ट जी आहे, बरोबर, कथा माझ्या डोक्यात आली होती. आणि मग मी ती, पण प्रॉब्लेम काय होता की कुठलाच निर्माता ते तयार नव्हता. मी म्हणलं आता आपल्याला बेसिक कडे जावं लागेल, तळात. आणि मग त्याच काळात मी आकडा नावाची एकांकिका बघितली तांगडीची. आणि मला लक्षात आलं की ही पोरं आहेत, हे करू शकतात. मी त्यांच्याबरोबर, ते बोलले गावाला या. गावाला गेलो. गावाला जाऊन मग लोकांकडनं धान्य, भाकरी ते सगळं गोळा करून ती रिहर्सल शेताच्या बांधावर केली. त्या नाटकाला निर्माता नाही. मी आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम करायचो, त्यात मला पैसे मिळायचे. ते बाबासाहेबांचे पैसे शिवाजी महाराजांना दिले. आणि त्यात ते नाटक उभं राहिलं. आणि मग ते मुंबईला आल्यानंतर ते वाचन झालं. ते लय पसरट होतं. आपल्याला सवय असते ना एकाच नाटकात सगळं सांगायचं. तर ते झालं तो पसरट. ते पुष्पाबाई होत्या, केंद्रीय सगळेच होते. तर ते म्हणले पसरट झालंय. बरोबर. हे नाटक कसं करणार. सगळे बोलले की जरा करायला पाहिजे, पण हे लिखाण लय कच्चं आहे म्हणून. बरोबर. आणि शफात खान शेवटी उठला. म्हणलं हे नाटक पसरट आहे वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, पण या नाटकाची खासियत आहे म्हणे, सगळी नाटकं पूर्वी जी झाली शिवाजी महाराजांच्या बद्दल, ती शिवाजी महाराजांचा इतिहास दडपणारी होती. हे पहिलं नाटक आहे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगणार. तेवढे एका वाक्यात मी म्हटलं करेंगे. आणि मग ते सगळं बाकीचं मी केलं. आणि मुंबईमध्ये मग थांबून ते नीट बसवलं. नंदू माधव मित्र माझे, त्यांनी मग ते एडिट बिडिट करून ते व्यवस्थित केलं. त्या नाटकामुळं मधल्या काळामध्ये एकतर दोन्ही लोक, म्हणजे एक तर शिवाजी महाराज समजायला सगळ्यात मोठी मदत झाली. आणि इतिहासाचे पुस्तक वाचून शिवाजी महाराज नक्की काय होते हे जे कळलं नसतं ते त्या नाटकानं समजून सांगितलं. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक सलोखा, जातीभेदला, धर्मभेदाला ते नाकारणारं होतं. अशा अवस्थेमध्ये म्हणजे आपल्या सगळ्या सांस्कृतिक चळवळी चालू असताना सुद्धा एक वेळ आता आपण असं पाहतोय, साधारणपणे 2014 नंतर असं पाहतोय, 1925 साली स्थापन झालेली RSS सारखी संघटना की जे अत्यंत शांतपणे काम करत होती आणि साधारणतः मागच्या 30-35 वर्षानंतर तिने ज्या पद्धतीनं तोंड वर काढलं आणि हे तोंड वर काढून आपण जे करत होतो, विशेष बहुजन किंवा पुरोगामी लोक करत होती, जी शिवाजी महाराजांच्या पासून किंवा बुद्धांच्या पासून जे सांगितलेलं होतं त्या सगळ्याला तिलांजली देण्याचं, त्या सगळ्यांना संपवण्याचं एक षडयंत्र हे जवळपास मागच्या 100 वर्षापासून शिजत होतं. ते आता इतक्या स्पष्टपणे दिसायला लागलं. हे सगळं स्पष्टपणे दिसायला लागलंय. तर हे जे कल्चरल आक्रमण झालं, तर ही आपण म्हणजे सांस्कृतिक राजकारण करण्यामध्ये, सामाजिक राजकारण, सामाजिक सांस्कृतिक राजकारण करण्यामध्ये बहुजनाच्या चळवळी किंवा शिवशाहू फुले आंबेडकर चळवळी कमी पडल्यात किंवा काही चुकल्यात असं वाटतं तुम्हाला? हे बघा, आपण आपलं स्वतःचं सांस्कृतिक राजकारण उभं न केल्यामुळे वैदिक हेजिमनी, कल्चरल हेजिमनी, वैदिक धर्माची कल्चरल हेजिमनी तिने या पोकळीमध्ये स्वतः शिरले आणि आतमध्ये शिरून त्यांनी ते काम केलेलं आहे. त्यांना काही सांस्कृतिक राजकारण, त्यांचं जे धर्माकर्म ते सगळं जे आहे
ते जनतेमध्ये ऑलरेडी आहे, बरोबर, ते काही जास्त रुजवावं लागत नाही, नाही लागत. फक्त त्याला ती हवा देणे, नरेटिव्ह तयार करणे, Narratives तयार करा. तर ते केलं. पण पुरोगामी चळवळीनं आणि खास करून म्हणजे जे पुरोगामी तत्वज्ञान आहे हो, हो. त्याचा अवलंब करून समाजामध्ये नवा समाज घडवणाऱ्या ज्या चळवळी होत्या त्यांना काय वाटत होतं की सत्ता हातात आली की झालं, सत्ता की चाबी मुझे दो, मैं सब बदल दूंगा, हो, हो. असं म्हणणारे सुद्धा होतेच. तर हे माझं पहिल्यापासूनचं म्हणणं होतं. म्हणजे कांशीरामजी खूप मोठी व्यक्ती आहे, मी भेटलेलो आहे. हो, मी आणि गदर हो. आम्हाला त्यांनी बोलवलं होतं, वा. भेटले मला, म्हणले की तुम हमारे समाज के हो, ये जाती व्यवस्था को खत्म करना पडेगा. तर त्यांना आम्ही काय बोललो की हे कसं करणार, ते बोले सत्ता हात में ले लेंगे. ते बोलले ते कम्युनिस्ट पक्ष पण तेच म्हणते, सत्ता हात में ते रशियामध्ये भी सत्ता हात में लेंगे. झालं, पण ते सत्ता हातात घेतले त्याचे सांस्कृतिक राजकारण काय, बोले वो हो जाएगा, हो जाएगा, पहले सत्ता हात में लो. आम्ही म्हणले तसं नाही होत ते. बोले तुमको समझा है ना कुछ, वो करते रहो, हम तो सत्ता लेंगे. बोला ले लो बाबा. तर हे सत्तेच्या राजकारणामुळे सांस्कृतिक राजकारण विसरले पुरोगामी. बरोबर. काँग्रेस असो, म्हणजे जे सेक्युलर ज्याला आपण म्हणतो ते सगळे विसरले आणि उजव्या सांस्कृतिक राजकारणाची म्हणजे एंट्री झाली आणि त्यांनी संपूर्ण अवकाश व्यापून घेतला. शांतपणे केलं त्यांनी. बरोबर. त्यांचा तो चिकट स्वभाव आहे, चिवटपणे काम केलेलं आहे आणि ते आता आतमध्ये शिरलेले आहेत. बरोबर. तर लोकांना जे वाटतं की मोदी जे सरकार गेलं की सगळं काही ठीक होईल, तर हे तसं नाहीये. भारतीय जनता पक्ष म्हणजे इतर पक्ष नाहीयेत. बरोबर. तो आलाय ते स्वतःच सांस्कृतिक राजकारण घेऊन आलेला आहे. बाकीच्या पक्षांना सांस्कृतिक राजकारण नाही, ते फक्त सत्तेच्या प्रांगणामध्ये सत्ता कमवण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी आलेले आहेत. बरोबर. याचा अर्थ बीजेपी पैसे कमवत नाही किंवा असं काही नाही, पण ते सगळं करत असताना त्यांचं स्वतःच आयडियोलॉजी आणि स्वतःचं राजकारण त्यांच्या सोबत आहे. बरोबर. त्यामुळे त्यांना हलवताना जरी राज्यसत्ता गेली तरी यांचे स्लीपर सेल्स हे पूर्वीसारखेच पुन्हा कामाला लागतील आणि लागतात. तर हा डेंजर आहे. बरोबर. म्हणून या साहित्य संमेलनाच्या दृष्टीने जी काही चर्चा होते आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी एक मुद्दा मांडतोय की भारतीय शोषित समाजाला त्याचं स्वतःच पर्यायी मानवी सांस्कृतिक राजकारण उभं करावंच लागेल. त्याशिवाय राजकीय सत्ता जरी हातात आली तरी ते फ्युजल आहे. बरोबर. नुसती राजकीय सत्ता हातात देऊन चालणार नाही. आपण आता शेवटाकडे जाऊयात. खर तर विद्रोही साहित्य म्हणून आपण ज्यावेळी म्हणत असतो, ज्या देशामध्ये लेखक आहे, ज्या देशामध्ये कलाकार आहे, त्या देशामध्ये अशा पद्धतीचं विध्वंसक राजकारण, विशेषतः फॅसिझम हा येताच कामा नये असं अनेक लोक म्हणतात. परंतु आपल्याकडे लेखक, कवी किंवा कलाकार कमी पडलेत का, किंवा कमी पडले जर नसतील तर मग त्यांचं काही चुकलंय का? काय झालंय की फाशिझम येणं ही भांडवलशाहीच्या क्रायसिसचा मुद्दा आहे. बरोबर. आणि तो सांस्कृतिक राजकारण वापरतो. म्हणजे त्याचं जे क्रायसिस आहे तो भांडवलशाहीचा तो लपवण्याच्या हिशोबाने ते सांस्कृतिक राजकारण, तो त्याचं उजवं सांस्कृतिक राजकारण, देव दैव स्वर्ग नरक अमुक तमुक बरं असुरक्षिततेत निर्माण झालेल्या सगळ्या गोष्टी तर ते वापरतो आणि ते लगेच पटकन लोकांना, कारण फाशीझम अशाच काळात येतो बरं जिथे अर्थव्यवस्थेचा फार डामाडोल होतो सगळा, तर ते लपवण्याच्या हिशोबाने ते त्यांनी सांस्कृतिक राजकारण आणलेलं आहे. आता या भारतातले जे कवी लेखक जे आहेत ते जे जनवादी किंवा माणसाला केंद्रबिंदू म्हणून म्हणणारे जे कवी आहेत ते त्यांची संख्याच किती आहे, त्याच्या चळवळी सुद्धा कमकुवतच होत्या ना. बरोबर. त्यामुळे जे डॉमिनंट जाती धर्मातले जे कवी आहेत त्यांचं ते काय त्यांना देणं घेणे, बरोबर, ते फाशिझमचे समर्थक आहेत. बरोबर. आता त्यांचे सांस्कृतिक कर्मी जे आता किती मोठे नावं सांगू तुम्हाला मी, ते भाऊ म्हणतात जगाच्या मोठ्या गायिका, त्या म्हणतात की नरेंद्र मोदी आमचे बंधू आहेत. बरोबर. अनेक लोक बोलतात की आमच्या
मला हिंदू राष्ट्र पाहिजे, बरोबर. आणि ते कलाकार म्हणतात स्वतःला, ती माणसं संवेदनशील वगैरे असू शकत नाहीत. बरोबर. कत्तलखोरांच्या मागे उभे राहणारे संवेदनशील कवी लेखक, जरी त्यांनी काय लिहिलं असलं ते फिजूलच आहे. बरोबर. माणूस घडवणारा नाही. बरोबर. खरं तर साहित्यानं माणसाला केंद्रबिंदू मानलं पाहिजे. असं असताना आता आपल्याकडे एक देशाच्या समोर म्हणजे जे पुरोगामी पक्ष संघटना आहे त्यांच्या समोर एक फॅसिझमचं आव्हान आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ त्यांना काही पद्धतीने विरोध करते, काही स्वतःचं राजकारण, सांस्कृतिक राजकारण उभा करते, विचार मांडते. नक्कीच. पण हे पुरेसं नाही. तर तुम्ही या मंचावरून आता तुम्ही किमान पुढचे 1 वर्ष तर किमान या चळवळीचा अध्यक्ष म्हणून, संमेलनाचा अध्यक्ष म्हणून तुम्ही फिरणार आहे, आता फिरत आहेत. तर तुम्ही हे फिरताना प्रामुख्यानं काय मांडणार आहेत? आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पुरोगामी संघटना जी समजतात त्या संघटनांनी येणाऱ्या काळामध्ये स्वतःचं सांस्कृतिक राजकारण कसं उभा केलं असं आपल्याला वाटतं? एकतर आम्ही 2-3 गोष्टी माझ्या डोक्यात आहेत आणि अजून चर्चा चाललेली आहे. बरं. डॉक्टर गिगे, धनाजी असेल, धनाजी गुरु असतील, डॉक्टर भारत पाटणकर असतील, किंवा अनेक, जसं की मगाशी मी सुभाष वारे, सुभाष वारेंशी बोललो, लांडेंशी बोललो, अशी सगळी जी इंटेलेक्च्युअल मंडळी आहेत सगळ्यांना सोबत घेऊन मी जे सामूहिक मेंदूचा मुद्दा मांडला, त्या सामूहिक मेंदूची निर्मिती आपल्याला करावी लागेल. आणि माझ्या डोक्यात कसं आहे की जेवढे परिवर्तनवादी शक्ती आहेत, सीपीआय असेल, सीपीएम असेल, हे साम्यवादी, समाजवादी, आंबेडकरवादी, परत आपले एन्व्हायरमेंटलिस्ट, पर्यावरणवादी, स्त्रीवादी, या सगळ्या लोकांचे एक निदान एक काहीतरी लूज स्ट्रक्चर, सांस्कृतिक लूज स्ट्रक्चर उभं राहावं म्हणून मी त्यांच्याकडे प्रार्थना करतो आहे. बरोबर. आता हळूहळू त्यांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. पॉझिटिव्ह बाब आहे. तर अशा प्रकारचं एक लूज स्ट्रक्चर की त्याच्यामध्ये मी थोडी सांस्कृतिक चळवळ पण असेल, परंतु मोठ्या प्रमाणात एक सांस्कृतिक पर्याय उभा करणं हे आमचं काम आहे. बरोबर. आम्ही हे म्हणत नाही की सगळ्या प्रश्नांची उत्तर विद्रोही लोकांकडेच आहेत. बरोबर. आम्ही शिकणारी लोक आहोत सगळे, आणि आमच्याकडे उत्तर नाहीत हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला कळत नाही हे आम्हाला कळतं. तर त्यामुळे आम्ही शोधत आम्ही शोध करू. दुसरी गोष्ट, जे महत्वाच्या गोष्टी आहेत, जसं की आता नवी कल्चरल हेजिमनी जी आहे उजव्या विचारसरणीची, तर तिचे जे बॅकबोन आहेत ते काय आहे, तर ते धर्म वापरतायत, ते कल्चरल नॅशनलिझम वापरतायत, ते सोशल मीडिया वापरतायत हत्यार म्हणून. त्या क्षेत्रामध्ये आम्ही पर्याय उभे करणार आहोत. सणांच्या क्षेत्रामध्ये आम्ही पर्याय उभे करणार आहोत. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आम्ही पर्याय उभे करण्याचा विचार करतोय. ज्यातून मानवी जाणीवा नेणीवा घडण्याचं जे काम आहे त्याच्यामध्ये सगळीकडे आम्ही प्रयत्नशील राहणार. मग ती माणुसकीची शाळा असेल, छोटा प्रयोग आहे, किंवा आमची जी काही जलशाची परंपरा आहे, नाटकाची परंपरा आहे, नवनाट्य, आम्ही आता डिजिटल क्षेत्रामध्ये न्यू लाईट ऑफ सिनेमा नावाचे डिजिटल स्कूल उभं करतो आहे. तर ह्या सगळ्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये नव्या सगळ्या गोष्टी, एका खांद्यावर डप आणि एका खांद्यावर लॅपटॉप, हे आमचं सिम्बॉल आहे. क्या बात आहे. शेवटी मला असं विचारायचं आहे की खरं तर कुठलाही धर्म हा स्त्रियांना वापरून त्यांचं धर्माची पाळमुळं घट्ट करत असतो. अशा वेळी तुम्ही सातत्यानं बोलत असता की किंवा आशादायी गोष्टीबद्दल जी बोलता तुम्ही, तर ती तुम्ही स्त्रियांकडे बघून बोलता की येणाऱ्या काळामध्ये स्त्रियां ह्या चळवळी पुढे नेतील किंवा स्त्रिया सांस्कृतिक चळवळीचं चांगलं काम करतील ज्या पुरोगामी आहेत चळवळी. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की स्त्रियांकडेच तुम्ही बघून ह्या चळवळी पुढे जातील असं का वाटतं तुम्हाला? तर या जगातला सगळ्यात शोषित घटक हा या देशातल्या वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या आणि पुरुष सत्तेने नाकारलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्या म्हणजे तळागाळातल्या स्त्रिया आहेत. त्या अस्पृश्य ज्या स्त्रिया आहेत त्या आज खेडेगावामध्ये आहेत शेतमजूर, शहरामध्ये आहेत झाडू खात्यात, आणि बाकीच्या घरामध्ये डांबलेले आहेत. शोषण तिथेही चालूच आहे. तर
या स्त्रिया ज्या आहेत हो हो या सगळ्यात जास्त शोषित आहेत. त्याचबरोबर त्यांचा अजून निसर्गाशी संबंध तुटलेला नाही. हम्म, हम्म, हम्म. म्हणून मला त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा आहेत. बरं आणि मी जे काही फिरतोय आता म्हणजे गेले 35-40 वर्ष मी फिरतोय, हो हो तर मला एक लक्षात येत आहे की जाग कोण आहे ते, बरोबर डोकं शुद्धीवर कोणाचं आहे, बरोबर तर ते स्त्रियांचं आहे, बरोबर तळागाळातल्या स्त्रियांचं. बरोबर आता त्यांच्यामध्ये वर्ग आहे, वर्ण आहे, वगैरे वगैरे, ते सगळं मला मान्य आहे. बरोबर पण टोटली स्त्री जातीचं या देशाच्या वैदिक धर्मामध्ये काय स्थान आहे? हम्म, हम्म. त्या अतिशूद्र पण त्या धर्मबाह्य आहेत. बरोबर धर्मबाह्य आहेत. हे जे नाकारलेले बहिष्कृत मानव समूह 50% आहे, त्याच्याकडे लक्षच नाही आपलं. बरोबर म्हणून माझं म्हणणं आहे की हे स्त्रिया करतील, बरोबर कारण त्या जास्त शोषित आहेत. जास्त शोषित असतो आणि करप्ट होण्याची शक्यता कमी असते, तो माणूस क्रांती करतो. वा मित्र हो, आपल्या बरोबर होते शाहीर संभाजी भगत. आपण आतापर्यंत त्यांच्याकडून ऐकलं की एकूणच त्यांचा प्रवास ऐकला, परंतु केवळ हा प्रवास सरळ रस्त्यानं किंवा महामार्गानं जाणारा नाही, तर अत्यंत काट्याकुट्यातून झाडाझुडपातून जाणारा त्यांचा प्रवास आहे. परंतु असा जरी प्रवास असला तर नवनिर्मितीकडे नेणारा आणि सामाजिक प्रबोधन, स्वतंत्र सांस्कृतिक धोरण, स्वतंत्र समाज रचनेच्या संदर्भानं त्यांनी जे आतापर्यंत काम केलेलं आहे आणि त्यांना पुढे करायचं आहे, याच्याबद्दल आपण ऐकलं. प्रामुख्यानं 1999 पासून या महाराष्ट्र राज्यामध्ये जे विद्रोही सांस्कृतिक चळवळ उभी आहे, अशा चळवळीचं 15वं साहित्य संमेलन सातारामध्ये होते आणि ती संमेलन नाना पाटील, क्रांतिशय नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त होतंय. अशा संमेलनाचे ते अध्यक्ष झालेले आहेत. आपण त्यांना खूप खूप सदिच्छा देऊयात आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो सांस्कृतिक वारसा आहे पुरोगामी चळवळींचा, हा त्यांनी पुढे न्यावा अशीच इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करूयात. तुम्ही या ठिकाणी आलात आणि बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.